होळीचं महत्त्व म्हणजे पृथ्वीवरती असणारी मानव अवताराकडून होणारी कृत्य, त्याच्यामध्ये पाप दोष जे घडतात आणि थोडक्यात शिमगोत्सवानिमित्तानं सर्व देवता एकत्र होऊन प्रत्येकाच्या वास्तूला चरण लावतात. हा एक आनंदोत्सव असतो आणि म्हणून होळीमध्ये प्रत्येकजण प्रत्येकाच्या घरातून एक मानाचं श्रीफळ होळीत अर्पण करतात की त्याच्यामधून त्यांचे जे घडलेले पाप आहेत, दोष आहेत, ते निवारण होतात आणि सर्व देवता शिमगोत्सवासाठी सज्ज होतात. आणि म्हणूनच या होळीचं महत्त्व आदल्या दिवशी असतं आणि दुसऱ्या दिवशी पालखी मोहिनीला बाहेर निघते. नमस्कार मित्रांनो, कोकणी नाळ या युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, आज जाणार आहे गावचे मंदिर कुलवंडी येथे आणि आजच्या दिवशी म्हणजे कसं काय, आजच्या दिवशी चौक भरले जातात मित्रांनो. तर तिथे जाणार आहे आपण आणि तिथे बघणार आहे मित्रांनो कशा प्रकारे चौक भरले जातात आणि तिकडे काय काय होतंय. मित्रांनो, आता आपण पोचलोय कुलवंडी देऊलवाडी येथे आणि आज हे आपले गावचे मंदिर आहे कालकाय मानायचं. आणि मित्रांनो, आज चौक भरले जाणार आहे, त्याची जी माहिती आहे ते आपल्याला शांताराम जंगम बुवा देणार आहेत. धुलीवंदन सकाळी देवपूजा वगैरे झाल्याच्या नंतर संपूर्ण गावाचं ठरलेला विषय 2 वाजता ठरायचं, म्हणजे 2 वाजता यायचं गावाने. इथे मानकरी आम्ही जंगम लोक सर्व अगदी प्रेमाने अगदी सगळे मिळून ही सर्व रूपी लावल्या जाते. शंकराची, वाघजाई मातेची, कालकाय मानाची. नंतर मानाची वटी या जागेवरची मानाची वटी घेतल्या जाते. मानकर राजू निक्कम यांची इथली वटी घेतल्याच्या नंतर मंदिरामध्ये घेऊन हीच पालखी मंदिरामध्ये जाते. मंदिरामध्ये बसते. तिथे घाटदुपार झाल्याच्या नंतर शंकराच्या मंदिरामध्ये तिथे घाटदुपार वगैरे झाल्याच्या नंतर तो निशाण पुन्हा खाली येतो. तोपर्यंत गाव खाली बसून काय कुठले विषय असेल त्या विषयावरती चर्चा करतो. चर्चे झाल्याच्या नंतर वरून देव आला की लगेच पालखी उचलल्या जाते, सानावरती जाते. सानावरती गेल्याच्या नंतर तिथे चौ भरल्या जातो. सालाप्रमाणे ज्याप्रमाणे वाडवडिलाच्या प्रथेप्रमाणे तिथे ते चौ भरल्या जातो, चौ मनसल्या जातो. चौकाचे जे मान आहेत वाडकरांचे ते दिल्या जातात. ते दिल्याच्या नंतर मग प्रत्येकाची जे काय आता लग्नविधी साखरपुडा वगैरे झाला आहे त्यांचे नवस वगैरे असतात, ते पहिले नवस फेडले जातात आणि नंतर मग भाविक येतात. त्या भाविकांची प्रत्येकाची इच्छा जी काय असते, प्रत्येक नारळावरती प्रत्येकाची इच्छा असते. भावाचा एक नारळाचा फळ हातभेटीचा भावाला द्यायचं आहे. त्या पद्धतीने आम्ही तो नारळ देतो आणि त्याच्यानंतर सगळं झाल्याच्या नंतर तिथे प्रसाद वगैरे होतो. प्रसाद झाल्याच्या नंतर पुन्हा आणखी मंदिरामध्ये पालखी जाऊन बसते 5 मिनटं. त्यांची बैठक देवांची झाल्याच्या नंतर तिथून त्या गादीवरनं उठली की ह्या गादीवरती येऊन लासला आता बसते. आता बसल्याच्या नंतर संध्याकाळी इथल्या स्थायिक लोकांचं जे काही कार्यक्रम त्यांच्या मनाला येतील ते करतात, देवाची सेवा करतात सकाळपर्यंत. दुसऱ्या दिवशी सकाळी जी तांबरी येते गावातली, ज्याची पाली पहिली आहे ती तांबरी आल्याच्या नंतर इथून देव तिथे मंदिरामध्ये नेतात. मंदिरामध्ये नेल्याच्या नंतर तिथे देवपूजा झाली की प्रत्येक वाडीवरती पालखी घेऊन जातात. जे निशाण आहे जे शंकराच्या मंदिरात घेऊन गेले होते ते निशाण घेऊन खाली आल्या आहेत आता. त्याच्यामुळे पालखी मंदिरातून बाहेर काढलेली आहे आणि आता पालखी आणि जे निशाण आहे ते सानेवरती जाणार आहे मित्रांनो. जसं की आपण बघू शकताय मित्रांनो, जसं की बघू शकता सानेवर पालखी भरलेली आहे आणि आता चौक भरले जातात आहे. चौक भरल्याच्या नंतर आता चौक मनसला जातोय. ते आपण पुढे बघू शकता चौक कशा प्रकारे मनसला जातो. त्याच्या अगोदर जे आहे घाटदुपार दाखवली जाते मित्रांनो. आणि त्याच्यानंतर सर्वांना मनसणीसाठी तांदूळ वगैरे दिले जातात. शंकराने तो वाघजाई माझे काल काय मानाय बाय माझी आई तुझं तरी माऊली बसून एकत्रित बाय माझी आज सिंगाचा दिवस आहे आणि बाय माझी सांगण्याप्रमाणे जो काय पूर्वजांनी भावा भोगवता हा विधी भावा भोगवता सानावरती विधी आज तुमचा होतो. चहू करून एकंदरीत तुमची वटी बदल्या जाते ही सेवा केलेली आहे. एकंदरीत गादीवरची वटी घेऊन बाय
बाबा भगवंता तुमची चरणा पायच्या मंदिरामध्ये लागली, तिथे चक्कीवर बसले. आज तुम्ही सानेवरती येऊन संपूर्ण गाव सर्व भाविक तुमच्या चरणाच्या आधीवरून शरण आले. सर्वांची श्रीमंताची हात ठेवा, प्रगतीची नाही द्या. हा चौक घेऊन बाबा भगवंता या चौकावरती सर्व गावाचा आकार बांधून एकंदरीत आज तुम्ही मोहिनीला बाहेर पडले. एकंदरीत तुमचा चौक बनले. आपलं घोड मांडून घेऊन संपूर्ण गावामध्ये प्रत्येकाच्या घरादारात मुला माणसा सगळ्या नोकरी धंद्यात सगळ्या गोष्टींमध्ये सुख शांती द्याल बाबा भगवंता. आणि बाबा भगवंता तुम्ही मोहिनीला बाहेर पडले, प्रत्येकाच्या वास्तूमध्ये जाऊन बाबा भगवंता प्रत्येक लेकरू आज तुमची सेवा करणार आहे. एकंदरीत सेवेमध्ये बाबा भगवंता काय चालू झाली तरी पण तुम्ही दर्यासागर होऊन एकंदरीत बाबा भगवंता तुम्ही आज 3 तालामध्ये गमन करणे शिवजला ते भगवानात अशा रूपामध्ये बाबा भगवंता वर्षाचा सण आणि बाबा भगवंता खरंच कित्येक चाकरमानी भाई बाबा भगवंता तुमच्या चरणासाठी बाबा भगवंता तुमची वाट बघताय. प्रत्येकाच्या घरामध्ये तुमची चरणा लागणार. सर्वच लेकरं वाट बघून अगदी मुंबई पासून गाडीवाड्याच्या प्रवासातून अगदी सुखाची तुम्ही तिथे आणली आहे. तशीच बाबा भगवंता ही सेवा 9 दिवस चालणार आहे. तर बाबा भगवंता ह्या विधी अगदी आनंदाने तुम्ही शिमग्याचा सोहळा अगदी आनंदाने पार पडाल. संपूर्ण गावाला सुखाची सांभाळ, प्रत्येकाची मनभावना चांगली ठेवाल. सर्वांनी गळ्यात गळा घालून गंग्यात गमन करून काही कोण बोलला गावामध्ये एका काही व्यक्तीला तर बाबा भगवंता मनामध्ये विकल्प न पकडता सर्वांनी अगदी गळ्यात गळा घालून राहावं. आणि बाबा भगवंता हा शिमग्याचा उत्सव अगदी आनंदाने तुम्ही साजरा करून घ्या. तसंच बाबा भगवंता हा चौक बनल्या, हा चौकावरती तुम्ही अगदी आकार घालून एकंदरीत संपूर्ण गावाला सुखाची सांभाळ एवढा आशीर्वाद द्या आणि केलेली सेवा गोड मानून घ्या. राखंदरा शिवा. जसं की बघू शकताय नारळ दिलेला आहे आणि आता त्याची प्रसादी केली जाते. त्याच्यानंतर आता मनसनी मित्रांनो जसं की बघू शकता आता साखरपुड्यासाठी मनसनी सुरू होईल. जय श्री शंभो शंकर वागदे माते प्रतीक्षा विलास निकम या कुटुंबाच्या वतीने एकंदरीत साखरपुड्याची ओटी तुमच्या चरणावरती हजर झालेली आहे. एकंदरीत ही मानाची ओटी तुमच्या चरणावरती हजर करून संपूर्ण या सहकुटुंबाचे रक्षण करते राहून आज ही तुमची माहेर वसीने कधी हाक मारी हाकीला हाक द्या, शब्दाला मान द्या. तुम्ही तुमच्या नावाचा झेंडा लावून घ्या. व्याकंदराची व जसं की मित्रांनो बघू शकताय आपले जे साखरपुड्याचं आणि हातभेटीचा नारळ देण्यासाठी गावातील सर्व मंडळी आलेली. जसं की आपण बघू शकताय मित्रांनो भाविक आलेले आहेत देवाच्या पाया पडण्यासाठी सानेवरती. आता गावातील प्रत्येक वाडीतील मंडळींना मान दिला जातोय प्रत्येक वाडीचं नाव घेऊन मित्रांनो. जसं की आपण व्हिडिओमध्ये बघू शकताय. आता मंदिरातील गादीवरती जाईल. बरोबर वाडीत म्हणजे गावातील ग्रामस्थ सुद्धा आहेत. आता ही पालखी जी आहे मंदिरातील गादीवरती घेऊन जात आहेत मित्रांनो. जसं बघू शकताय मंदिरात पालखी ठेवलेली आहे मंदिराच्या गादीवरती. आणि जसं की आपण बघू शकताय आता ही पालखी जी आहे आता परत घेऊन चाललेले आहेत जे मानकरी आहेत त्यांच्या घरी म्हणजे त्यांच्या गादीवरती म्हणजे त्यांच्या तिथे घेऊन चाललेली आहेत. जसं की बघू शकताय बरोबर गावातील ग्रामस्थ सुद्धा आहेत मित्रांनो. मित्रांनो जसं की बघू शकताय आता जी पालखी आहे ती मानकऱ्यांच्या घरी आलेली आहे आणि आता मानकऱ्यांच्या घरी तिची पूजा केली जाते. जसं की आपण बघू शकताय.
मित्रांनो, जसं की बघू शकता पालखी आता मानकऱ्यांच्या घरी आलेली आहे, जसं की आपण बघू शकता. मित्रांनो अशा प्रकारे आजचा ब्लॉग मी इथेच संपवतोय. जर का हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि ऑल नोटिफिकेशनवरती क्लिक करा, जेणेकरून कोकणातील येणारे नवीन व्हिडिओ जे आहेत आपण पाहू शकता. धन्यवाद.